भंडाऱ्याची उधळण म्हणजे नमस्कार. हालो 24 तास मध्ये मी मधुरा तुमचं मनापासून स्वागत करते. या कार्यक्रमात आपण विविध विषयांवरती चर्चा करत असतो आणि आज आपण आर्थिक विषयावर चर्चा करणार आहोत आणि आजचा आपला विषय आहे आजच्या काळाची गरज आर्थिक नियोजनाची. आणि याविषयी मार्गदर्शन करणार आहेत या विषयातील तज्ञ आणि शरद नीतीचे सर्वेसर्वा आणि बिझनेस कोच शरद पवार. विषयाला सुरुवात करण्यापूर्वी मी बिझनेस कोच शरद पवार यांचं आमच्या स्टुडिओमध्ये स्वागत करते. नमस्कार सर. नमस्कार मधुरा. बिझनेस कोच शरद पवार यांची थोडक्यात ओळख सांगायची झाल्यास बिझनेस कोच शरद पवार हे AMFI सर्टिफाईड म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर आणि लेखक आहेत आणि आतापर्यंत त्यांनी 25,000पेक्षा अधिक गुंतवणूकदारांना अतिशय प्रभावशाली आणि प्रॅक्टिकल इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजीने प्रभावित केलेलं आहे. ईश्वरी कॅपिटलचे ते संस्थापक आहेत. शरद नीतीमार्फत गुंतवणुकीला चालना आणि प्रोत्साहन देत आहेत ते. त्याचबरोबर शिवाय शरद पवार हे इन्व्हेस्टमेंटचे मॅनेजिंग डायरेक्टर आहेत. शरद नीती ट्रेनिंग कोचिंग आणि इन्व्हेस्टमेंटचे ते संस्थापक देखील आहेत. बीड, मुंबई, ठाणे, पुणे, औरंगाबाद, संगमनेर तसंच भारताबाहेरही 5पेक्षा जास्त कंपन्यांचे ते सल्लागार म्हणून काम करतात. त्यांच्या वर्कशॉप ट्रेनिंग कोचिंगच्या माध्यमातून हजारो लोकांना फायदा झालाय. त्यांना विविध पुरस्कारांनी गौरवण्यात आलेले आहे. चला तर आज आपण एकूणच आर्थिक नियोजनाबद्दल विस्तृत माहिती जाणून घेऊया बिझनेस कोच शरद पवार यांच्याकडून लगेचच. सर पुन्हा एकदा स्वागत आहे आणि सगळ्यात पहिला प्रश्न मला तुम्हाला हाच विचारायचा आहे. खरं तर आर्थिक नियोजन ही काळाची गरज आहेच, पण आर्थिक नियोजन केल्याने किती फायदा होतो हे आपण ह्या कोरोनाच्या काळात खरोखर शिकलेलो. कारण की ज्यांची इन्व्हेस्टमेंट होती त्यांना खूप फायदा झालेला आहे. आणि एकूणच पाहिलं तर ह्या आर्थिक नियोजनाबद्दल जेव्हा आपण विचार करतो तेव्हा बऱ्याचदा असं होतं की कन्फ्युजन असतं, कुठे नियोजन करायचं, कुठे इन्व्हेस्टमेंट करायची, योग्य आपल्याला मोबदला कुठून मिळेल हे लक्षात येत नाही. मात्र तुमच्यासारखे सल्लागार आज अनेकांना मार्गदर्शन करतात. तर आर्थिक नियोजन म्हणजे तुमच्या भाषेत काय? बघा, आर्थिक नियोजन म्हणजे काय, आता प्रत्येकाला हे का करायचं त्याच्यावर थोडंसं बोलेल मी. की आज आपण स्पेंडिंग इकॉनॉमी युगात वावरतो. आज तुम्ही जर मोबाईल पाहिला म्हणजे मोबाईलचं जर तुम्ही उदाहरण घेतलं तर अगदी 5,000पासून 1 लाख रुपयापर्यंत 2 लाख रुपयापर्यंत मोबाईल आहेत. मग आपण स्पेंडिंग इकॉनॉमी मध्ये असताना आपल्याला काय होतं की आपल्याला कळत नाही की माझ्या गरजा कोणत्या आहेत आणि माझे स्वप्न कोणते आहेत. यांना जर ताळेबंद पद्धतीमध्ये आणायचं असेल तर तुम्हाला आर्थिक नियोजन करावं लागेल. म्हणजे तुमचं जे इन्कम आहे त्या इन्कम नुसार तुम्हाला त्याची आखणी करावी लागेल की तुमचे स्वप्न काय आहेत आणि गरजा काय आहेत. बरोबर आहे. आता तुम्ही म्हणालात तसं की इन्कम नुसार आखणी करणं आवश्यक आहे का आणि गरजा काय आहेत हे देखील लक्षात घेतलं पाहिजे. पण हे आर्थिक नियोजन करताना बऱ्याचदा कुठेतरी खाचखळगे येत असतात. ह्याचे नेमकी काय काय फायदे होतात याबद्दल मला जाणून घ्यायचे. कारण की आर्थिक नियोजन केल्याने पुढे जाऊन आपल्याला भविष्यासाठी हे खूप फायदेशीर ठरू शकतं. ते कसं काय? ॲक्च्युली होतं काय, आर्थिक नियोजन झालं तर मला माहिती आहे माझं इन्कम किती आहे आणि माझं इन्कम जे आहे त्यामध्ये मला ठरवता येतं की मला कंटिंजन्सी फंड किती असला पाहिजे आणि मला खर्च अनावश्यक कुठे होतोय हे मला त्यातनं कळतं. सगळ्यात मोठा फायदा हाच आहे. बेसिकली काय असतं की माझ्या इन्कमपेक्षा माझा खर्च जास्त होऊ नये. बरोबर. आणि माझी गुंतवणूक ही मला भविष्यासाठी कामाला यावी, माझ्या प्रत्येक उद्दिष्टांसाठी हे मी निश्चित करू शकतो अगदी डेट वाईज. बरोबर. हा त्याचा सगळ्यात मोठा फायदा आहे. बरोबर. पण मग आता तुम्ही म्हणालात आता साधारणतः एक नोकरी करणारी व्यक्ती असेल, त्याचा एक महिन्याचा पगार 1 लाख असेल, तर त्याचं जे नियोजन असेल ते कशा पद्धतीने केलं पाहिजे त्याने? एक साधारण उदाहरण काय द्याल? एक्झॅक्टली, खूप छान क्वेश्चन विचारलात तुम्ही. आता माझं इन्कम 1 लाख रुपये आहे. आता माझ्या वॉन्ट बेसिस काही गरजा आहेत त्याच्यावर मी 50% खर्च केला पाहिजे. आता आपल्याला तुम्ही पाहताय सरकार रिटायरमेंट फंड्स काही देत नाही, म्हणजे पेन्शन आपण बोलू शकतो त्याला. तर सगळ्यात अगोदर पे मी फर्स्ट. मी माझा विचार करून माझ्या रिटायरमेंटसाठी अगोदर तरतूद करायला हवी. देन आपले मुलं जे पाल्य असतात त्यांच्या एज्युकेशनचा. आज तुम्हाला माहिती आहे एज्युकेशन कॉस्ट, जर हायर एज्युकेशन कॉस्ट तुम्ही ठरवाल ती आपल्या म्हणजे आपल्या आपल्या परिस्थितीप्रमाणे आहे. मग आपण जे स्वप्न पाहतो आपल्या मुलांसाठी तर ते आपल्याला कुठल्याही प्रकारचं कर्ज न घेता अचीव करता यावं, आपण तो प्रयत्न करायला हवा. असं त्याला अशा प्रकारे आपण त्याला ताळेबंद पद्धतीने करू शकतो. आता 1 लाख रुपयांची माझी सॅलरी आहे, त्यातले 50% माझ्या वॉन्ट बेसिसवर आणि 50% माझ्या गोलनुसार, माझं जे आर्थिक नियोजन आहे त्याच्यानुसार. मग लॉंग टर्म,
शॉर्ट टर्म, मुलांचे एज्युकेशन, अशा पद्धतीने आपण इन्व्हेस्टमेंट करायला हवी. बरोबर. आता सर तुम्ही म्हणालात की इन्व्हेस्टमेंट करताना कशा पद्धतीने 50% आपण आपली इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे. हो. पण आज आपण पाहिलं तर महागाई वाढत चाललेली आहे. Exactly. त्याचबरोबर अनेकांचे लोन्स असतात, लोनचे हफ्ते असतात, घरांचे असतील, गाड्यांचे असतील, इतर एज्युकेशनल लोन आहे. ह्या सगळ्या गोष्टींचा जर सारासार विचार केला तर कशा पद्धतीने हे नियोजन केलं पाहिजे, कारण की ह्यातून फार असं मंथ एंडला फार कमी रक्कम हातात उरते. Exactly. आणि कुठेतरी मग टेन्शन येतं. तर ह्याबद्दल ऍक्च्युली तुम्हाला सांगायचं झालं, माझा सेमिनार होता आणि आजची लाईफस्टाईल मी अगोदरच बोललो की तुम्हाला आपण स्पेंडिंग इकॉनॉमी युगात वावरतोय. तर आपण आपल्या आयुष्यामध्ये काम किती करतो, मॅक्झिमम 35 वर्ष. बरोबर आहे. ओके. आणि मी जर यामध्ये होम लोन घेतलं तर माझे 20 वर्ष संपले. मी त्या लोनच्या आपण काय म्हणू लोन फेडण्यामध्ये जातात. तुम्ही जर व्यवस्थित प्लॅनिंग केली ना तर तुम्ही लिटरली 10 वर्षात तेच घर तुम्ही घेऊ शकतात. पण मानसिकता काय असते की मी लोन घेतलं तर आज माझं घर होतंय. बँक फक्त तुम्हाला परमिशन देते तुमचा म्हणजे तुमचं नाव त्या घरावर ठेवण्याची, बाकी तुम्ही बँकेला रेंटच पे करतायत आणि तोही 4 पट. खरं असं आहे. मग तुम्ही जर फायनान्शियल प्लॅनिंग केली तर ही अडचण तुम्हाला सतावणार नाही. मी स्वतः माझं जे घर आहे ते मी लोनवर नाही घेतलं. म्हणजे मला कुठलीही गोष्ट करायची असेल, इवन माझे क्लायंट सुद्धा, माझ्या क्लायंटला सुद्धा इवन अगदी गाडी जरी घ्यायची असेल तरी आम्ही ती प्लॅन करून घेतो आणि त्यासाठी त्यांना लोन काढण्याची गरज नाही भेटत. बरोबर आहे. आणि तुम्ही महागाईचा हे केला प्रश्न विचारला, अशा इन्व्हेस्टमेंट आहेत की आपण महागाईला बीट करू शकतो. अशा आहेत. फक्त आपण काय होतं की आपण पारंपरिक पद्धतीचा विचार करतो इन्व्हेस्टमेंट करताना. तो न करता आपल्या गरजेनुसार जर आपण प्रयत्न केला तर होऊ शकतं. त्यासाठीच सल्लागार म्हणतात ना, तो इम्पॉर्टंट असतो. आणि मला वाटतं की तुमचे असे बरेच सेमिनार्स होत असतात, वेगवेगळे ट्रेनिंग्स तुम्ही देत असतात, कशा पद्धतीने हे आर्थिक नियोजन केलं पाहिजे. बऱ्याचदा हीच मोठी अडचण असते, कारण की आपल्याला योग्य सल्ला देणारी व्यक्ती जर भेटली तर नक्कीच आपण त्या गोष्टीचा विचार करून त्या पद्धतीने पावलं उचलत असतो. आणि आर्थिक नियोजन करणं फारच आत्ताच्या काळात फार महत्त्वाचंच आहे. सर अजून एक ह्या निमित्ताने प्रश्न, कारण की आर्थिक नियोजन करताना मुख्य बाब आता मी तुम्हाला म्हटलं की ह्या सगळ्या गोष्टी आहेत की मग महागाई असेल, लोन असेल किंवा इतर काही कारण असतील, औषध पाणी खर्च, हे सगळे येतच असतात. मग या अनुषंगाने जर आपण विचार केला तर आर्थिक नियोजन करताना, ती आर्थिक घडी बसवताना कशा पद्धतीने आपण विचार केला पाहिजे, कुठे हे नियोजन केलं पाहिजे त्याबद्दल? हे बघा, आता कसं आहे, प्रत्येक व्यक्ती हा काम करत असतो आणि प्रत्येक व्यक्तीला फायनान्शियल नॉलेज घेणं पॉसिबल होत नाही. त्याच्यासाठी आम्ही आहोत. आणि राहिली गोष्ट आपल्या कंटिन्युसी, जशी माझी मिळकत आहे ना त्यानुसार मला कंटिन्जन्सी फंड्स असले पाहिजे. आता कोरोनाच्या काळात ज्यावेळेस लॉकडाऊन झालं, अक्षरशः लोकांकडे माहिती फंड्स नव्हते. रिझन काय आहे, त्यांनी कधीच विचार नव्हता केला या वेळेचा की असं कधीतरी होईल की पूर्ण देश थांबेल. पण आताही जसंही लॉकडाऊन सुरू झालं त्यानंतरही लोक विसरून गेली की आपल्यावर काय परिस्थिती असते. बेसिकली कोणीही व्यक्ती असतो त्यांनी अगोदर जर प्लॅन केलं, जसं आता आजारी जर मेडिकल कॉस्ट राईज झाली आहे, मेडिकल कॉस्ट राईज झाली तर तुम्ही एक हेल्थ इन्शुरन्स घेऊ शकता चांगल्या प्रकारे आर्थिक सल्लागाराला विचारून. तुम्हाला हवे तसा, म्हणजे कंपनीला पाहिजे तसा नको, तुम्हाला हवा तसा तो घ्यायला लागतो. बरोबर. आणि त्यानुसार तुम्ही प्लॅनिंग करू शकता. अगदी तुमची लायबिलिटी कव्हर करून ठेवू शकता आणि हेल्थ इन्शुरन्स सुद्धा, म्हणजे तुमच्या सगळ्या गरजांची लायबिलिटी सुद्धा तुम्ही त्यामधून आर्थिक नियोजनामधून तुम्ही पूर्ण करू शकता बेसिकली. बरोबर आहे. आता तुम्ही म्हणालात तसं की फार महत्त्वाचं आहे की गरजा देखील फार महत्त्वाच्या असतात, नियोजन, आर्थिक नियोजन देखील तितकंच महत्त्वाचं असतं. मात्र ह्याचा ताळमेळ साधायचा कसा, हे खरं तर योग्य सल्लागारच आपल्याला याबद्दल माहिती देऊ शकतो किंवा एक सल्ला चांगला देऊ शकतो. अशा पद्धतीने तुम्ही आतापर्यंत हजारो लोकांना सल्ले दिलेले आहेत आणि त्याचा त्यांना फायदा देखील झालाय. अशा काही प्रतिक्रिया तुमच्या आमच्यापर्यंत पोहोचलेल्या आहेत, आपण जाणून घेऊया त्यांचं काय म्हणणं आहे. एक्झॅक्टली. नमस्ते, मैं डॉक्टर खान KSK कॉलेज में लेक्चरर हूँ. शरद सर को मिलने से पहले मेरी फाइनेंशियल प्लानिंग कुछ नहीं थी. सेविंग्स पेमेंट मिलती थी लेकिन इन्वेस्टमेंट कुछ नहीं था, पैसा पूरा डेट में इसमें जाता था. तो उनसे मिलने के बाद मुझे मेरी लायबिलिटीज़, जो भी लोन थे और जो भी फाइनेंशियल बर्डन था उसको बंद किया मैंने और म्यूचुअल फंड में SIP स्टार्ट किया. और उसके बाद
मेरे जो फाइनेंशियल गोल थे, आज 4 साल 2016 में स्टार्ट किया था मैंने, आज 4 साल में मेरा फाइनेंशियल ग्रोथ भी अच्छा हुआ और मुझे अच्छे रिटर्न्स भी आ रहे हैं। और टुडे आई एम नाउ फीलिंग फाइनेंशियली सिक्योर, और मैं उनको थैंक्स देना चाहता हूँ कि उन्होंने मुझे गाइडेंस किया और फ्यूचर में भी वो मुझे गाइडेंस करते रहेंगे। जयंत दत्ती, सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता, महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ। आम्ही निमशासकीय कार्यालयातून सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना पेन्शन नसते, जो काय पैसा मिळतो त्याचं सेवानिवृत्तीनंतर काय करायचं याची सुद्धा कल्पना नसते। या संदर्भात मी माझे आर्थिक सल्लागार श्री शरदजी पवार यांचा सल्ला घेतला, तर त्याप्रमाणे त्यांनी माझ्या गरजा लक्षात घेऊन आर्थिक नियोजन करून जी गुंतवणूक केली आहे, त्या गुंतवणुकीद्वारे मी भविष्यामध्ये जो महागाईचा दर वाढणार आहे त्या महागाईच्या दरामध्ये सुद्धा माझे सेवानिवृत्तीचे मिळालेले पैसे हे योग्यरित्या माझ्या गरजांसाठी वापरू शकेल, हा त्या फार मोठा फायदा त्यांनी मला करून दिलेला आहे। उत्कृष्ट नियोजन केल्याबद्दल मी शरद पवारांचे खूप मनपूर्वक आभार मानतो। नमस्कार, माझं नाव रसिका जोशी, मी प्रायव्हेट सेक्टरमध्ये काम करते। शरद सरांच्या मदतीने आम्ही आमची फायनान्शियल प्लॅनिंग आणि इन्व्हेस्टमेंट सुरू केलं। त्यांना भेटण्याआधी आम्हाला आमचे फायनान्शियल गोल्स क्लिअर नव्हते। त्यांची गोल ओरिएंटेड प्लॅनिंग ही पद्धती आम्हाला खूप आवडली आणि त्याने एक चांगलं आम्हाला विजन मिळालं। ॲसेट जनरेशन आणि लायबिलिटीज कमी करणे याचा एक उत्कृष्ट बॅलन्स त्यांनी आम्हाला समजावला। त्यांच्या गायडन्सच्या मदतीने मी माझ्या फायनान्शियल फ्रीडमकडे जात आहे आणि ते लवकरच अचीव करेल याची मला खात्री आहे। तर त्यांनी दिलेल्या उत्कृष्ट गायडन्ससाठी मी त्यांना मनापासून खूप खूप धन्यवाद करते। थँक्यू। तेव्हा सर आता आपण पाहिलं या तिघांच्याही प्रतिक्रिया, आणि मला वाटतं की तिन्ही वेगवेगळ्या वयोगटातले होते। एक तरुण होता, एक साधारणतः मिडल एज होता आणि एक वयस्कर होते। मला वाटतं की जेव्हा आपण तरुण वयापासून ही इन्व्हेस्टमेंट किंवा आर्थिक नियोजन करायला सुरुवात करतो तेव्हा आपण पुढच्या वयामध्ये, उतार वयामध्ये आपल्याला तितकं आर्थिक चणचण भासत नाही जी नॉर्मली भासायची। मग हे कशा पद्धतीने नियोजन केलं पाहिजे, कुठे नियोजन केलं पाहिजे, त्याबद्दल काय सांगाल? एक्झॅक्टली काय होतं, आज आपण प्रोडक्टच्या मागे धावत असतो की कोणी म्युच्युअल फंड घेतलाय आणि शेअर मार्केट तर आता खूप मोठं झालंय, मग मला शेअर्समध्ये इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजे असं नसतं। प्रत्येकाची इन्कम आणि खर्च हे वेगवेगळे आहेत। आता इश्यू असा आहे की मला माझे एक क्लायंट आहेत, ते शिक्षक आहेत आणि त्यांनी मला सांगितलं सर मला गाडी घ्यायची आहे। म्हटलं घेऊयात ना, डेफिनेटली घेऊयात। सर कोणती गाडी घ्यायची आहे? त्यामुळे सर मला मर्सिडीज घ्यायची। ते मी त्यांना बोललो सर आपल्याला इन्कम वाढवावं लागेल। रिझन काय, मी जर अर्निंग करतोय म्हणजे माझं मंथली इन्कम 1 लाख रुपये आहे आणि मी 40 ते 50 लाखाची गाडीचा विचार करतोय, नो डाऊट हा स्वप्न आहे, चांगला आहे, पण त्यासाठी तुम्हाला इन्कम पण वाढवावं लागेल। त्या 1 लाख रुपयामध्ये तुमच्या गरजा आणि तुमचे स्वप्न आपण प्रयत्न करू। मग अशा केसमध्ये काय करू शकतो आपण, अशा केसमध्ये अशा इन्व्हेस्टमेंट्स करू शकतो जिथे रिस्क पण आहे पण रिवॉर्ड पण तेवढाच भेटेल। फक्त एवढं आपण करू शकतो आणि जशा गरजा आहेत तसं आपल्याला प्रोडक्ट आपल्याला चॉईस करावे लागतात। पण आपलं झालं काय, आपण वॉन्ट बेसिसवर काम करतो, प्लॅनच विकत घेतो की मी चाइल्ड प्लॅन घेतलाय, मी पेन्शन प्लॅन घेतलाय, असं काही नाही, हे मिथ आहे। मला काय गरज आहे आणि मला त्यामध्ये गॅरंटेड काय भेटणार आहे, गॅरंटेड इन्कम कसं त्यातून जनरेट होईल या विषयाचा विचार न करता मी महागाईला बीट कसं करेल आणि हे प्रोडक्ट माझ्या गरजेचं आहे का हे अगोदर मला तपासून बघावं लागेल, बरोबर, आणि त्यानुसारच इन्व्हेस्टमेंट करावं लागेल। होतं काय, आपण कंपॅरिझन करतो, मी जमिनीला कंपॅरिझन करेल सोन्यासोबत, मी FD ला कंपॅरिझन करेल म्युच्युअल फंड सोबत आणि म्युच्युअल फंडला कंपॅरिझन करेल शेअर मार्केट सोबत। हे कंपॅरिझन मॅडम कधीच होत नाही एकमेकासोबत, कारण की हे प्रोडक्ट आपल्या गरजेनुसारचे आहेत। आणि मी आज सोना हे रिअल मनी आहे, त्याला मी कुणासोबत कम्पेअर नाही करू शकत। आणि आपला देश जो सगळ्यात जास्त कन्झम्पशन सोन्यामध्ये करतोय, एक्झॅक्टली। तर आपल्याला हे अगोदर ठरवावं लागेल की मला करायचंय काय। त्याचं एक उदाहरण मी तुम्हाला सांगेल की आपल्याला अगदी 5 दिवसांच्या ट्रिपला जायचं असतं आणि 5 दिवसांच्या ट्रिपला जाण्यासाठी आपण इतके स्पेसिफिक असतो
की माझं हॉटेल कोणतं आहे, मला कुठे जायचंय, मला माझे डेस्टिनेशन माहिती आहे, मी कुठल्या व्हेकलनी जातो त्याची प्री बुकिंग झालेली आहे आणि लाईफच्या बद्दल माझ्याकडे कुठलेच प्लॅन नसतात. मग आर्थिक नियोजन काय करतं, तुम्हाला तुमच्या लाईफची जी जर्नी आहे याची क्लिअर माहिती तुमच्या समोर ठेवतं आणि त्यानंतरच तुम्ही इन्व्हेस्टमेंट करायला सुरुवात केली तर तुम्हाला त्रास होणार नाही. हा सगळ्यात महत्वाचा टप्पा आहे त्यामध्ये. अगदी अगदी फार तुम्ही चांगलं उदाहरण दिलं, कारण की बऱ्याचदा असं होतं की आपल्याला कुठे जायचं याचं आपण प्रॉपर प्लॅनिंग करतो, किती दिवसांसाठी जायचं ह्याचं प्लॅनिंग करतो, तिथे काय बघायचं हे सगळं प्लॅनिंग करतो, मात्र आपण आर्थिक नियोजनाचं प्लॅनिंग करत नाही. आणि मला वाटतं की इथेच आपण कुठेतरी चुकतोय. आणि हे जर तुम्हाला वाटत असेल की आत्ता आपण खरं ते ह्या सगळ्यातनं ह्या इंटरव्ह्यूच्या माध्यमातून आपल्याला डोळे उघडले असतील तर लगेच ताबडतोब खाली दिलेल्या नंबरवरती तुम्ही संपर्क साधा आणि सरांचं जे ट्रेनिंग आहे त्याचबरोबर सल्ला आहे तो नक्कीच तुम्ही जाणून घ्या. सर, अजून एक महत्त्वाचा प्रश्न, मगाशी मी तुम्हाला म्हटलं साधारणतः 1 लाख पगार असेल तर कशा पद्धतीने नियोजन करायचं, मात्र 1 लाखांपेक्षाही कमी पगार असणाऱ्या लोकांसाठी तुम्ही काय मार्गदर्शन करा? एक्झॅक्टली मॅडम, एक गोष्ट सांगतो तुम्हाला, पगार इम्पॉर्टंट नाहीये, इम्पॉर्टंट आहे माझी फायनान्शियल प्लॅनिंग. बरोबर. प्रत्येकाला कसं आहे की माझा कप ऑफ टी माहिती असतो. मला चहा ताजमध्ये पण भेटतो आणि टपरीवर पण भेटतो, चहाचे जे छोटे स्टॉल आहेत तिथेही भेटतो. मला माहिती आहे की फक्त मला काय करायचंय, माझ्या सॅलरी प्रमाणे माझं आर्थिक नियोजन करून घ्यायचं. माझे स्वप्न आणि माझी रियालिटी या गोष्टींना समजून घेण्याची शक्ती माझ्याकडे पाहिजे. ऍक्च्युली माझ्याकडे जेव्हा लोक येतात ना त्यावेळेस ते एक क्वेश्चन करतात, सर मला ना श्रीमंत व्हायचंय. म्हटलं हो ठीक आहे, तुम्हाला श्रीमंत व्हायचं काही हरकत नाही, आपण तुम्हाला श्रीमंत करूयात. मग किती अमाऊंट असलं पाहिजे, ब्लँक असतात. श्रीमंतीला अमाऊंट मध्ये ते कॅल्क्युलेट नाही करत. मग तो एक विजन पाहिजे की माझ्या बँक बॅलन्स मध्ये मला किती पैसे हवेत, किंवा मग माझं रिटायरमेंट रिच रिटायरमेंट कसं होऊ शकतं हे अगोदर त्यांना समजलं पाहिजे बेसिकली. आता मी स्वतः माझ्या रिटायरमेंटची गोष्ट केली तर मी एज ऑफ 38 फायनान्शियल फ्री झालो होतो आणि त्यानंतर मी हा बिझनेस सुरू केला. आणि मला आता बिझनेस सुरू करायचं रिझन असा होता, जेव्हा मी फायनान्शियल फ्री झालो त्यावेळेस मला कळालं की फक्त बसून राहणं किती अडचणीचं असतं बेसिकली. मग म्हटलं चला आपल्या नॉलेजचा फायदा हा इतरांना व्हायला हवा. पण त्यामध्ये एकच अडचण येते की आजही लोक रिटर्न्सच्याच मागे पळतात, नियोजन करून घेण्यामध्ये कोणाला इंटरेस्ट नसतो. आणि होतं काय की एक महत्वाची गोष्ट की पटकन कुठली गोष्ट भेटत नसते, पण यांना रिटर्न्स पटकन पाहिजे असतात. इश्यू काय असतो, जेव्हा शेअर मार्केटमध्ये मिडल क्लास व्यक्ती इन्व्हेस्टमेंट करतो तेव्हा तो अगोदर विचार करतो की मी ट्रेडिंग करतो, ट्रेडिंग मधनं मी पैसे कमवेल आणि ते इन्व्हेस्ट करेल. असं होत नाही. ट्रेडिंग मधनं तुम्ही पैसे जमा नाही करू शकता. तुम्ही वेल्थ क्रिएट करू शकता स्टॉकच्या माध्यमातून, पण तुम्ही ट्रेडिंग करून दररोज पैसे नाही कमवू शकता. म्हणजे सर थोडक्यात रिटर्नच्या मागे किंवा पैशांच्या मागे न पळता योग्य नियोजन कशा पद्धतीने करायचं हे तितकंच हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि हे नियोजन केल्यानंतर नक्कीच आपल्याला एक साधारणपणे काही वर्षांनंतर आपल्याला योग्य आपले जी स्वप्न आहेत ती साकार करण्यासाठी योग्य असा पैसा उपलब्ध होऊ शकतो. आणि जसं तुम्हाला लोक विचारतात की श्रीमंत व्हायचं ते कसं व्हायचं, तर नक्कीच आपण श्रीमंतीच्या मार्गाकडे खरं तर वाटचाल करत असतो, मात्र योग्य नियोजन असेल तर. सर आपण एक छोटासा ब्रेक घेऊ आणि ब्रेक नंतर अशाच पद्धतीने वेगवेगळे प्रश्न मला तुम्हाला विचारायचे नियोजनाबद्दल, पण एका छोट्याशा ब्रेक नंतर. तेव्हा हॅलो 24 तास मध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत राहा आमचा खास कार्यक्रम हॅलो 24 तास. लाल मातीतली कुस्ती म्हणजे ब्रेक नंतर हॅलो 24 तास मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. आणि आज आपण आजच्या काळाची गरज आर्थिक नियोजनाची या विषयावर चर्चा करतोय आणि माझ्या सोबत आहेत सध्या शरद पवार. आपण पुन्हा एकदा चर्चेकडे वळणार आहोत. सर, ब्रेकवर जाण्यापूर्वी आपण नियोजनाबद्दल जाणून घेतलं, मात्र आर्थिक स्वातंत्र्य म्हणजे तुमच्या मते काय? एक्झॅक्टली, आर्थिक स्वातंत्र्य म्हणजे काय हा सगळ्यात गहन विषय. मी आज जे पण काही अर्न करतो ते अर्न करताना मला काम करण्याची गरज राहिली नाही पाहिजे. म्हणजे सपोज माझं इन्कम 1 लाख रुपये आहे, माझे XYZ खर्च त्यामधनं होतात, तर माझ्याकडे मी काही न करता, अगदी मी काही न करता मला 2 लाख रुपये दर महिन्याला इन्फ्लेशन सहित वाढत भेटले पाहिजे. त्याला आपण आर्थिक नियोजन असं म्हणू, म्हणजे आर्थिक स्वातंत्र्य असं म्हणू, जे की माझं झालंय असं आपण म्हणू शकतो. खरंय
खरंय. अर्थातच मात्र आर्थिक स्वातंत्र्याचा जो कॅश फ्लो तुम्ही म्हणतायत आता तो कशा पद्धतीने येतो? एक्झॅक्टली. आता कॅश फ्लोमध्ये काय असतं, मी तुम्हाला 3 कॅश फ्लो सांगेल. एक असतो ना एक लोअर मिडल क्लासचा कॅश फ्लो. त्यामध्ये काय असतं, मला एक अर्निंग येते आणि त्या अर्निंगपेक्षा जास्त एक्सपेन्सेस होत असतो आणि महिन्याच्या एंडमध्ये त्यांच्याकडे काही उरत नसतं. आपण लोअर मिडल क्लास किंवा अप्पर मिडल क्लासचा कॅश फ्लो कसा असतो, त्यांचं इन्कम ठीकठाक असतं पण त्यामध्ये एक गोष्ट ॲड होते, क्रेडिट कार्ड्स आणि लोन्सची. म्हणजे त्यांची आलेली जी सॅलरी असते ती क्रेडिट कार्ड आणि लोन्समध्ये जाते. तर जे अप्पर क्लासचा जो कॅश फ्लो असतो तो असतो त्यांच्याकडे इन्कम सोर्सेस असे असतात की त्यांचा खर्च हा त्यांच्या इन्कम सोर्सेसपेक्षा कमी असतात, म्हणून ते आर्थिक स्वातंत्र्य असतात. त्यांना काम करण्याची गरज पडत नाही ते पैसे कमवण्यासाठी. आपण याचं उदाहरण जर घेतलं तर सपोज एक मी काही रेंटवर हाऊस माझे बांधलेले आहेत आणि त्याचा रेंट मला येतो, रेंट बंद होणार नाहीये, इन्कम चालू राहणार आहे. किंवा मी कुठल्या एखाद्या चांगल्या पर्टिक्युलर स्टॉकमध्ये इन्व्हेस्ट केलेली आहे, काही वर्षानंतर त्याचा रेग्युलर डिव्हिडंड मला येतोय, मला तो डिव्हिडंड येत राहणार. मी माझं काम करेल किंवा नाही करणार. पण मग सर कंपाऊंडिंग इंटरेस्ट बद्दल थोडंसं आश्चर्य व्यक्त केलं जातं, तर त्याविषयी काय सांगा? एक्झॅक्टली. आता कंपाऊंडिंग इंटरेस्टला जर तुम्हाला सांगायचं तर मी तुम्हाला एक स्टोरी सांगेल की एक राजाने चेस ज्याने बनवला त्याला बोलवलं आणि सांगितलं की सांग तुला काय हवंय. तो असं म्हटलं, सर मला एक तांदूळ हवाय जो प्रत्येक घरात जाऊन डबल होत जाईल. बरं. राजा म्हटलं, अरे मी तुला सोनं देऊ शकतो, चांदी देऊ शकतो, हे काय मागतोयस? तो नाही नाही मला हे एवढंच पाहिजे, मी आपला गरीब माणूस आहे. काही वेळानंतर म्हणजे जेव्हा त्याची काउंटिंग झाली, राजाने जेव्हा आदेश दिला, खूप दिवस गेले आणि त्यानंतर कळालं की त्याने जो तांदूळ मागितला होता त्याचं काउंट करणं तर होत नव्हतं, पण त्याचा एक आकडा सांगू शकतो मी टेंटेटिव्हली, तो 400 बिलियन टनचा झाला होता, मॅट्रिक टन. म्हणजे त्याने त्यावेळेस जी वेल्थ मागितली होती, आजच्या पैशांच्या भाषेत सांगायचं तर 300 मिलियन ट्रिलियन त्यांनी ती वेल्थ मागितली. म्हणजे या संसारामध्ये जेवढा पैसा आहे तेवढा त्यांनी त्या राजाला मागितला होता. हे सगळ्यात होऊ शकतं फक्त कंपाऊंडिंग इंटरेस्टनी. तुम्ही जर बघायला गेलात तर ते फक्त 64 रकाने आहेत. हो, खरंय. पण त्या रकान्यांमध्ये डबल जेव्हा पैसे व्हायला लागतात ना, पण त्याला थोडासा वेळ लागतो. कंपाऊंडिंग इंटरेस्ट हा शेवटी तुम्हाला इम्पॅक्ट जास्त देतो. बरोबर आहे. अर्थातच. आणि मला वाटतं की कशा पद्धतीने आर्थिक नियोजन करायचं याबद्दल अगदी थोडक्यात का होईना पण तुम्ही खूप छान असं मार्गदर्शन आपल्या प्रेक्षकांना केलेलं आहे. सर वेळ संपल्यामुळे आज आपल्याला इथेच थांबावं लागते, मात्र तुम्ही आलात आणि खूप छान मार्गदर्शन केलं, त्याबद्दल मनपूर्वक आभार. धन्यवाद. आणि यानंतर हॅलो 24 तास या आमच्या खास कार्यक्रमात आज आपण इथेच थांबतो. तुम्ही पाहत राहा आमचा खास कार्यक्रम हॅलो 24 तास. विठू माऊलीचा गजर म्हणजे